सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजितदादा पवार आणि अर्थ राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि विशेषतः उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय. अर्थसंकल्पाकडे पाहत असताना निश्चितपणे विविध पॅरामीटर्सवर अर्थमंत्र्यांनी जे काम केलंय ते वाखाणण्यासारखं आहे. याचं कारण विविध योजनांमुळे कमिटेड एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या दोन्ही गोष्टी कमालीच्या वाढलेल्या असताना देखील अर्थसंकल्पाचा बॅलन्स तोल हा कुठेही त्यांनी ढळू दिलेला नाही. साधारणपणे असा समज होता की फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट ही 5% जाईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्र बेशिस्तीत जाईल अशा प्रकारे अनेक लोक अंदाज लावत होते. परंतु सरत्या वर्षाची तूट ही 2.9% आणि पुढील वर्षाची तर ती अजून इम्प्रूव्ह करून 2.7% कमी आणण्याचं काम हे अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. अनेक वेळा लोक ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये त्या ठिकाणी महसुली तूट किती झाली अशा प्रकारचा आकडा ज्यावेळेस बघतात त्यावेळी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पाचा साईज काय झालाय 7 लाख कोटी रुपयाचा साईज आपल्या अर्थसंकल्पाचा झालाय. म्हणजे देशामध्ये एखादंच राज्य आपल्या पुढे असेल यूपी वगैरे सारखं, कारण त्यांची लोकसंख्या जवळपास 22 कोटी त्या ठिकाणी आहे. पण त्याचा अर्थसंकल्पाचा जरी तो साईज असला 8 लाख कोटीचा तरी त्याचं उत्पन्न मात्र ओव्हरऑल आपल्यापेक्षा बरंच कमी आहे. हे जरी असलं तरी 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे. आणि इतरही पॅरामीटर्सवर जर आपण बघितलं त्याचा उल्लेख या ठिकाणी अर्थमंत्री महोदयांनी आणि शिंदे साहेबांनी केला की आपली जीएसडीपीची वाढ ही देखील अत्यंत चांगली आहे. देशामध्ये 6.4% वाढ असताना 7.5% आपण वाढतो. आणि साधारण आपण ट्रेंड बघितला आपला तर गेल्या 10 वर्षामध्ये 2020-21 आणि 21-22 ही 2 वर्ष जर आपण सोडली तर साधारणपणे दरवर्षी 4 ते 5 लाख कोटीने आपला जीएसडीपी वाढतोय. आणि म्हणून हे जरी खरं असलं की आपलं कर्ज काही प्रमाणात वाढलेलं आहे तरी आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढलेली आहे. आणि जीएसडीपीच्या 25% आपल्याला कर्ज घेता येतं. अद्यापही आपण 18% आहोत. एकाही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना आपण घोषित केली आणि त्याची तरतूद आपल्याला करावी लागली तरीही आपण कुठेही आपल्या कर्जाच्या लिमिटचं उल्लंघन हे केलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या ज्याला म्हणतात आर्थिक तणावाच्या स्थितीमध्ये किंवा भाराच्या स्थितीमध्ये देखील अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालाय. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची भरारी चाललेली आहे. ही 2 गोष्टींनी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. एक तर कोविड वर्षानंतरचं वर्ष असल्यामुळे उद्योगाचा ग्रोथ रेट
हा देशामध्ये खूप मोठा होता, जो यावर्षी म्हणजे सरत्या वर्षी संपूर्ण देशात कमी आला. तरी देखील देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट चांगला आहे. आपण आर्थिक पाहणीमध्ये देखील बघितलं असेल तर आता स्टार्टअप मध्ये नंबर 1 वर आपण आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं जीएसटी कलेक्शन आहे. जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र ज्या वेगानं पुढे चाललेला आहे, आपण जर बघितलं असेल तर यावर्षी नॅशनल ऍव्हरेजच्या 7% जास्त कलेक्शन आपलं आहे. साधारणपणे आतापर्यंत नॅशनल ऍव्हरेजच्या 2%, 3%, 4% आम्ही वर असायचो. यावर्षी नॅशनल ऍव्हरेजच्या 7% आपण जास्त कलेक्शन केलेलं आहे. आणि ऍब्सोल्यूट टर्म्स जर आपण बघितलं, आज 1.5 लाख कोटीच्या वर आपण चाललेलो आहोत. आपण जर बघितलं तर इतर सगळी राज्य ही साधारणपणे आपल्या अर्ध्या कलेक्शनवर. त्याच्यामुळे औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्राची जी काही वाढ होते ती यातनं ध्वनित होते की आपण एफडीआय मध्ये नंबर 1, आपण स्टार्टअपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि नंबरमध्ये नंबर 1, आणि आपण जीएसटी मध्ये देखील नंबर 1. या तिन्ही मानकांवर आपण नंबर 1 आहोत. पायाभूत सुविधांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीनं या अर्थसंकल्पाने न्याय दिलेला आहे. विशेषतः एका प्लॅन पद्धतीनं, नियोजित पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा विचार याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे, ज्यामध्ये रस्त्यांचा आराखडा पुढच्या 20 वर्षाचा आराखडा तयार करून आणि त्या आराखड्याच्या आधारावर विकास करायचा. कारण अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आम्ही सगळे लोक या आमदाराला इतके दे, त्या आमदाराला इतके दे, या स्कीमॅटिक विकास होत नाही. म्हणून आम्ही तिघांनी हा निर्णय केला, त्याचा एक आराखडा तयार केला आणि त्याच्याकरता एक्सटर्नल फंडिंग आपण उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे, त्याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, त्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, त्याच्यामध्ये नाबार्ड आहे. या सगळ्यांकडनं हे पैसे घेऊन आपण अगदी गाव रस्त्यापासून तर हायवेज पर्यंत असं पूर्ण एक जाळं हे विणतो आहोत. आणि त्यामुळे पायाभूत सेवा सुविधांच्या संदर्भात रस्त्यांमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही आपण त्या ठिकाणी करतो. पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टीत तर मोठी गुंतवणूक होतेच आहे. एक सगळ्यात मोठी गुंतवणूक जी आपल्याला पाहायला मिळते ती घरांमध्ये. कारण आपल्याला केंद्र सरकारने मागचा जो कार्यक्रम होता 2016 ते 2022 या 13 लाख घरं दिली होती. आता पहिल्याच वर्षी आपल्याला 20 लाख घरं दिली आहेत. त्यातल्या 18 लाखाला मान्यता देऊन जवळपास 16 लाखांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. एकूण जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या घर बांधणीचे प्रकल्प जे आपण हातात घेतले त्याची एकत्रित किंमत बघितली ते 80,000 कोटी रुपये. यातनं पायाभूत सुविधाही निर्माण होणार आहे आणि यातनं सामाजिक सेवा देखील होणार आहे, यातनं अधिकारिता देखील मिळणार आहे. आणि हे सगळं करताना 50,000 रुपये त्याकरता वाढीव अनुदान आणि ही 20 लाख घरं पहिल्या दिवशीपासून सोलर अनेबल्ड असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलंही बिल येणार नाही. यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि त्या धर्तीवर राज्याची योजना या माध्यमातून टप्प्याटप्प्याने राज्यातले जे 80% ग्राहक आहेत की जे 300 युनिटच्या आत वापरतात त्या सगळ्यांना सोलरवर नेऊन त्यांना मुफ्त वीज मिळेल अशा प्रकारचा कार्यक्रम हा राज्याने आखलेला आहे. आणि त्याचं सूत्रवाच हे या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये माननीय दादांनी केलेलं आहे. यासोबत शेती क्षेत्रामध्ये विविध योजनांचा त्या ठिकाणी अवलंब करताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातही एआयचा वापर. आज आपण पाहू शकतो एआय, बायोटेक, ड्रोन या सगळ्या गोष्टीमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीमध्ये नफा आणता येईल अशा प्रकारची संधी उपलब्ध झाली आहे. आणि एआयच्या माध्यमातून तर
माती परीक्षणापासून तर फ्लॉवरिंग स्टेज पर्यंत सगळं जे काही लाईफ सायकल आहे याचं मॉनिटरिंग करता येतं आणि म्हणून त्याचा वापर करण्याकरता पहिल्यांदा योजना ही या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी सादर झाली आहे आणि त्यासोबत आमच्या सरकारचे महत्वाचे प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि नदीजोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांकरता भरीव अशा प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेली आहे. हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. ज्या प्रकारचे कार्यक्रम हातात घेतले आहेत ते रोजगार निर्मितीकडे नेणारे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि अगदी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो पहिला प्रयोग नागपूरला झाला आणि काही महिलांनी एकत्रित येऊन आपल्या 1500 रुपयातनं 30 लाख रुपये जमा केले आणि त्याची स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार झाली. अशा प्रकारच्या सोसायट्यांचं जाळं तयार करून या लाडक्या बहिणींना आम्हाला त्यांचे जे पैसे आहेत ते गेनफुल एक्सपेंडिचर मध्ये गेले पाहिजे की ज्यातनं त्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे असं एक पूर्ण चक्र आम्ही तयार करतो आहोत आणि त्यातनं राज्यात अपेक्स आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या या तयार करून त्यातनं त्यांना अधिकारिता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि यासोबत महत्वाचा विषय असा आहे की 1500 रुपये आपण तर देतोच आहोत पण आपल्या महिलांना स्वावलंबी करण्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी लखपती दिदी योजना आणली आहे. लखपती दिदीचा अर्थ ज्या महिला सरकारी योजनेचा वापर करून त्यातनं व्यवसाय उभा करून वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात त्यांना लखपती दिदी म्हटलं जातं. हे काही वन टाइम लखपती नाही आहे, वर्षाला त्यांनी कमवायचे आहेत. अशा गेल्या वर्षी आपण 23 लाख लखपती दिदी तयार केलेल्या आहेत. आता या वर्षी अजून 24 लाखाचं आपलं उद्दिष्ट आहे. 1 कोटी आमच्या बहिणींना आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे. म्हणजे ज्या स्वतःच्या भरोशावर केवळ 1500 रुपये नाही तर स्वतःच्या भरोशावर 8 ते 10 हजार रुपये महिना कमावतील अशा प्रकारची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी राबवतो. हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपला जो सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विकास विभाग असेल या दोन्ही विभागांच्या तरतुदीमध्ये भरीव अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे. जवळपास 43% आणि 40% अशी वाढ या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे सामाजिक न्यायाचं जे धोरण राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे त्याला याच्यामुळे बळ मिळेल आणि अर्थातच या 2 विभागांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना या तयार करून त्या योजनांच्या माध्यमातून कुटुंबाला व्यक्तीला फायदा झाला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक बाबीवर त्याचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण मी असं म्हणेल की एक अत्यंत संतुलित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा अजितदादांनी सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यातनं रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी एकादश अर्थसंकल्प म्हणजे 11वा अर्थसंकल्प दादांनी सादर केलेला आहे. आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड हा बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांच्या नावाने आहे. 13 अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत. दादा या टर्म मध्ये तो रेकॉर्ड तोडणार आहे पण तो रेकॉर्ड तोडत असताना एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी दिला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही तिघही या अर्थसंकल्पाच्या अनुरूप पुढची वाटचाल होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू असं मी आश्वासित करतो. असं आहे की ईव्ही ज्या आहे त्यांच्यावरचा टॅक्स जो आहे तो 30 लाखाच्या वरची जी ईव्ही असेल त्याच्यावर टॅक्स लावलेला आहे. 30 लाखाच्या आत, कारण आम्ही साधारण बघितलं की आज जे मार्केट आहे ते 30 लाखाच्या आतलंच आहे. पण कोणी लक्झरी घेत असेल
तर मग त्याच्यावर टॅक्स लागला पाहिजे, या दृष्टीने तो टॅक्स लावला है। दो सवाल है। पहला तो जिस तरीके से 7 जगहों पर एमएमआर रीजन में आर्थिक जोन बनाने का फैसला सरकार ने किया, वो क्या है? और दूसरा, कई विपक्ष कह रहा है कि लाडली बहन योजना के पैसे कम किए सरकार ने, किस वजह से? देखिए, पहली बात तो ये है कि ये जो जिस प्रकार से हमने एमएमआर हमारे पीकेसी को एक फाइनेंशियल कैपिटल के रूप में उसको हमने स्थापित किया है, एक बिजनेस सेंटर के रूप में स्थापित किया है, इसी प्रकार के बिजनेस सेंटर्स ये 7 जगह पर हम लोग तैयार करना चाहते हैं, क्योंकि बहुत बड़े पैमाने पर आज हमारे यहाँ निवेश आ रहा है और विशेष रूप से मुंबई एक फिनटेक कैपिटल भी बन गया है और मुंबई ये स्टार्टअप कैपिटल भी बना है। तो ऐसे समय ये बहुत आवश्यक है। आप देख सकते हैं एनपीसीआई यहाँ आ गया, आज नेशनल स्टॉक एक्सचेंज ने भी हमको जगह यहाँ मांग ली है, तो सारी फॉरेन बैंक्स भी यहाँ पर आ चुकी है। तो इसलिए अब हमारे लिए ये वक्त है कि हम लोग इस प्रकार के बिजनेस सेंटर जो हमारे हैं उसको और बड़े पैमाने पर तैयार करें, जिसका उल्लेख हमारे शिंदे जी ने किया कि जो हमने एमएमआर रीजन के ग्रोथ का एक रोडमैप तैयार किया है, उसमें एमएमआर रीजन ही 1.5 ट्रिलियन तक जा सकता है। तो उसी योजना का भाग इस प्रकार का ये है। और जहां तक लाडली बहन योजना का सवाल है, कोई पैसे कम नहीं किए, सबको पैसे मिलेंगे, पूरे पैसे मिलेंगे। लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटी लागतील असा अंदाज केला होता आणि त्याच्यात जर 2100 करायचे आले तर 64 पर्यंत खर्च वाढेल आणि बजेटमध्ये प्रोव्हिजन 36,000 कोटीची आहे। तर मुळामध्ये बजेटच्या स्पीचमध्ये लाडकी बहीण हा उल्लेख नाही की इलेक्शनच्या वेळेला रोज तुम्ही करायचं आणि आता वाढल्या खर्चाची तोडमिळवणी करणार कशी आहे? 46,000 तर आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट किती आहे त्यांचा? पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असताना, त्यांनी सुरुवातच लाडक्या बहिणींना केली, पण आकडा पुढेही कळत नाही असं आकडे सगळे सांगायचे आणि नसतात. कमी झालाय त्यांनी ते म्हणूनच संशय लोक त्यांनी 36,000 कोटी सांगितलं, पहिल्यांदा एक लक्षात ठेवा. होतो ऐका ना, इतकं एकदम काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का, बहिणींना नाराज करणार नाही। असं आहे, एवढं लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहितिक असतं की 3.5 कोटी, 3 कोटी आणि फायनली समजा जर ते 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात ना। आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात। त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंड्सच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात, त्यामुळे कुठलीही अडचण नाहीये। आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे। 2100 कधी त्याच्यात असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे। बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची। आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चालू आहे, पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल। 3% वर जाता येणार नाही। आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे। त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला, ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू। एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? हो, 2100 मिळणार, याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत, आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100, त्या महिन्यापासून देऊ। सोनू बोल, जो लास्ट टाइम बजट प्रोविजन था इस बार उसमें दिख नहीं रहा। 547 करोड़ आपको किसके दे रहे महाराष्ट्र विधानमंडल? देखिए, महाराष्ट्र विधानमंडल को जो पैसा दिया है वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है, इसका पूरा बजट बताया है। यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है, सारी चीजें करनी पड़ती है। तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते, वो करते हैं। सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं। और जो विस्ता की बात है उसको अभी प्लानिंग स्टेज पर है, इस साल उसको पैसे नहीं लगेंगे।
अभी तो उसके डिजाइन ड्राइंग तैयार होंगे, फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर और ब्रेनस्टॉर्मिंग करेंगे, उसके बाद वो विषय आएगा। ऍडिशनल 180 का 70 आहे, जास्त 170. 1000 कोटीच्या पुढे एकाच 670 पुराचे 170 असं नाही आहे. 1200 कोटीपर्यंत. तुम्ही जे सांगताय ना ते वर्षभरातला तो खर्च होतो. आता काही मागण्या आमच्या जुलैमध्ये येतील, काही मागण्या आमच्या डिसेंबरमध्ये येतील, काही पुढच्या मार्चमध्ये येतील. त्यामुळे फायनली तो खर्च याच्यावरच जातो, कमी होत नाही. जो घोषणा है क्या है, किस तरीके से या संपूर्ण बजेटमध्ये आरोग्यावरती आणि वैद्यकीय शिक्षणावरती अत्यंत अपूर्ण दिसून येते. नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय धोरणानुसार बजेटच्या 8% किमान खर्च हा आरोग्यावरती असायला पाहिजे. मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पण दुप्पट आरोग्यावरती खर्च करू अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षामध्ये आम्ही वाढवले होते. पण त्याच्यात आता जे याच्यामध्ये महात्मा फुले योजनेला 2,000 कोटी रुपये लागणार आहे. 700 कोटी रुपये दिले. महाराष्ट्राचे रुपये तर एनआरएचएमचे पुढे रेग्युलर कार्यक्रमासाठी सुद्धा पैसा राहणार नाही. याचं कारण काय आहे माहितीये का, की यातले आता बांधकामाचे जे पैसे आहेत हे एक्सटर्नली एडेड आहे. त्यामुळे आज ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. जसं आपल्याला 5,000 कोटी रुपये आपल्याला आता यांनी दिलेले आहेत, हुडकोनीने आणि एडीबीने दिलेले आहेत. 1250. तर हे जे सगळे एक्सटर्नल एडेड पैसे आहेत त्याच्यातनं आपण बांधकामं करणार आहोत आणि आपल्या रेग्युलर कामाकरता हे पैसे ठेवलेले आहेत. वैद्यकीय शिक्षणाला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज 35 कॉलेज केली. बजेटमध्ये तरतूद केली फक्त 2,500 कोटी. होईल ना. त्यांनी मागितले, जे वैद्यकीय शिक्षण विभागाने तेच सांगितलं की त्यांना बांधकामाकरता जे पैसे पाहिजे ते आम्ही वेगळे देतो. काही बांधकामं आपण यात नाही करतो, पण मेजर बांधकामाकरता पैसे आपण एक्सटर्नल एडेड मधून देतो. आणि त्यांना जर कुठे कमी पडली तर केंद्राकडनं आम्ही पुन्हा देऊ त्यांना पैसे. त्या अडचण नाही. संगमेश्वर में जहां पर छत्रपति संभाजी महाराज अपने अंतिम क्षणों में थे, वो जो सरदेसाई का वाड़ा है, कल ही उनके साथ हमारी बातचीत भी हुई है. हमारे उदय सामंत जी भी उनके घर में थे, उन्होंने मेरी बातचीत कर दी. उन्होंने ये मान्य किया है, उन्होंने इतना ही कहा है कि वहाँ थोड़ी जगह हमको दीजिए ताकि हम 11वीं शताब्दी से वहां पर है तो हमारा नाम भी रहना चाहिए. हम लोग को कहा है निश्चित रूप से उनका नाम हम नहीं मिटाएंगे, तो उसको आगे ले जाने का काम चल रहा है. तुम्ही वाचलं ते जिथे जे काय वाढवलं ते सांगितलंच आहे. बहुत चल रही है आपने संगमेश्वर की बात किया. शिवाजी का जो मंदिर है सिंधुदुर्ग वाला, उसको लेके बहुत ज्यादा खर्चा है. सिर्फ साल में 6,000 रुपए उसको अलॉट हो रहे हैं. क्या उसको लेकर आप लोगों का कुछ प्लान है, कुछ बातचीत हुई है, उसको कैसे करना है? एक कौन सा मंदिर? शिवाजी का जो मंदिर सिंधुदुर्ग में है मौजूद. भैया देखो यार, आप अचानक कोई प्रश्न पूछ लोगे तो सारी जानकारी तो हमारे पास रहती नहीं है. हे लाईव्ह चाललं. लाईव्ह काय म्हणाले? हा वाढवले नाही मर्सिडीजची त्याच्याकरता. ते काय वापरतात आम्हाला माहिती आहे ना. कुठे ऐकलं नाही का 20 लाख रुपये ज्या कारला आम्ही जास्तीत जास्त घ्यायचो ते आता 30 लाख केलं ना काय. मर्सिडीज स्थगिती देणारे काय उद्धव ठाकरे नाही या. काल उद्धव ठाकरे त्याला प्रत्युत्तर दिलं. आता तुम्ही कोर्टमध्ये भेटताय म्हणजे हे सगळं वेगवेगळं वातावरण काय? ट्रान्सपोर्टचा टॅक्स समोर आल्यानंतर तोंड फिरवून जाण्याची दुश्मनी थोडी आहे. ही जे बोललं ते धोरणात्मक बोललं. त्यांनी कारशेडला त्या ठिकाणी स्थगिती दिली, त्यांनी नाणार प्रकल्पाला स्थगिती दिली. यादी आहे ना स्थगितीची.
आणि ज्याच्यामुळे आज नाणारसारखा प्रकल्प आपल्याकडे होईल की ना असा प्रश्न निर्माण होऊन गेला. रोज जाऊन भांडावं लागतंय. त्याच्यामुळे स्थगिती तर दिली, स्थगिती दिली तर आहेच असते. आयपीएल नावाच्या क्रिकेटच्या धंद्याला कोट्यवधी रुपयाची करमाफी दिली जाते गेल्या अनेक वर्षापासून. प्रत्येक अशा प्रेस कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न मी विचारतो, पण ती करमाफी यावेळी पण दिली आहे का आणि देणार आहात त्याचं काय केलं? असं आहे, करमाफी वगैरे नाही, काही गोष्टींमध्ये आपण त्यांना सूट देतो. ती जी सूट आहे त्याचा क्वांटम बघा आणि आयपीएल झाल्यामुळे आपल्या इथे येणारा बिझनेस बघा. शेवटी आपण समजा आपल्याकडे कोणी कारखाना लावतो तर कारखाना लावणाऱ्याला प्रोडक्शन इन्सेंटिव्ह देतो ना आपण. तसंच हे आहे की आज समजा आपण जर वेगवेगळे टॅक्सेस लावले, एका मिनिटाकरता लक्षात ठेवा, मुंबईचा व्हेन्यू येणार नाही, दुसरे व्हेन्यू घेतलं. आज देशामध्ये व्हेन्यूची कमतरता नाही आहे, नुकसान पण असं आहे. त्यांना इन्सेंटिव्हची गरज नाही, ते मुंबईत ते घेणार. इन्सेंटिव्ह देतच नाही आम्ही. आपण तुम्हाला सांगतो, नुसते पोलीसचे चार्जेस वाढवले, पोलीसचे ज्यावेळेस वाढवले होते त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता की आता अहमदाबादला करू, आम्ही अजून चेन्नईच्या स्टेडियमवर करू. त्यामुळे शेवटी आपल्याला एक अर्थकारणी बघावं लागतं. हे आपल्याला माहितीये की परवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कॉन्सर्ट इकॉनॉमी तयार करा. का तयार करा? कारण हे काही ते लोक जे आहेत त्यांचं कॉन्सर्ट ही काही देशांमध्ये तर त्या कॉन्सर्टमुळे त्यांच्या वर्षभराच्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळाला. इतकं मोठं कोल्डप्लेने म्हणजे $2 बिलियन आणि $4 बिलियन त्या ठिकाणी फायदा आला. त्यामुळे तुम्ही जर तात्विकदृष्ट्या म्हणाल तर मी पण म्हणेल कशाला पाहिजे आयपीएलला, इथं एंटरटेनमेंट आहे. पण त्याचा दुसराही बाजू आपल्याला पाहावी लागते की जर आयपीएलमुळे आपल्याकडे लोक येणार असतील, टुरिस्ट येणार असतील, बिझनेस होणार असतील, हॉटेलमध्ये लोक राहणार असतील तर जीएसटीच्या रूपाने त्याच्यात तिप्पट पैसे आपल्याकडे येतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.